खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते माधवनगरात विविध विकास कामांचा शुभारंभ. सन 2023-24 मधील नगरोत्थान योजनेतून प्रभाग क्रमांक 18 येथे माधवनगरात विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते संपन्न झाला. मैदान सुशोभीकरण व फरशीकरण कामासाठी 24 लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील, विजया वड्डेपल्ली, नरसय्या सुंचू, विजय गोरंटला, मंडळ अध्यक्ष गिरीश बत्तूल, विठोबा मोने, अंबिका दिड्डी, धीरज कुंभार आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान की जय। बोले श्री सियावर रामचंद्र की जय। बजरंग बली की जय। पवन सुत हनुमान की जय। जय श्री राम, जय श्री राम। नगरामधील राहणारे सर्व महानुभाव, मातृवर्ग, नवतरुण आणि विशेष करून पूजासाठी आलेले अर्चक, सर्वांच्या मनोमध्ये वास केलेल्या त्या परमपिता परमेश्वरला सुद्धा माझा नमस्कार. आज मार्कंडेयांच्या जयंती उत्सव समारंभ माझ्या मते आंध्रामध्ये इतक्या वैभवाने संपन्न होतो आहे किंवा नाही माहीत नाही आहे, परंतु त्या तेलंगणातूनही सुद्धा सोलापुरात येऊन मार्कंडेयांचा उत्सव पाहावा असा उत्सव कुठेतरी होत असेल तर ते सोलापूर नगरीमध्ये होते. हे अभिमानाची गोष्ट आहे. बरेच दिवसापासून शिवानंद पाटील म्हणत होते की आम्हाला काहीतरी द्या, काहीतरी द्या, काहीतरी द्या. माझ्या मते शिवानंद माझ्याकडून जे काही घेतले तर बाकी नगरसेवकापेक्षा जास्त त्यांच्याकडे झुकता माप आलेला आहे, हे मात्र निश्चित आहे. दुसऱ्यांना 20 लाख दिलो तर ते 40 लाख घेतले, दुसऱ्यांना 40 लाख दिलो तर ते 80 लाख घेतले, दुसऱ्यांना जर 80 लाख दिलो असेल तर त्यांना 1,60,00,000 मिळाले, यात मात्र संशय नाही आहे. त्याच्यातला एक भाग म्हणजे या ग्राउंडमधलं संपूर्ण सुशोभीकरण आता तुम्ही करून घेणार आहात. निश्चितच भविष्य काळामध्ये येथे ग्राउंडमध्ये खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा बाकी जर इथे विद्यार्थी भरपूर आहेत, एक अभ्यासिका केंद्र जर तुम्ही बनवून घेतला तर फारच छान राहील. जेणेकरून त्या अभ्यासिका केंद्रामध्ये लायब्ररी राहील, विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी या जे काय ज्येष्ठ नागरिक आहेत वाचणारे म्हणजे त्यांनाही सुद्धा वाचण्यासाठी एक विरंगुळ म्हणून शक्य होईल तसे एक अभ्यासिका केंद्र आपण घ्यावे. श्री गुरुभ्यो नमः. संपूर्ण सोलापूर शहरातील शहरवासियांना आणि विशेष करून पद्मशाली या समाजातील सर्व लोकांना मी आज श्री मार्कंडेय महाराजांच्या जन्म जयंती महोत्सव संदर्भातील मी सर्वांना शुभेच्छा देतो. आपण शांत अत्यंत वैभवरित्या जयंती उत्सव साजरा करणार आणि दुसऱ्यांच्या उत्सवाला एक मार्गदर्शनपर व्हावा असे तुम्ही उत्सव साजरा कराल असेही सुद्धा मी विश्वास व्यक्त बाळगतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. ओम शांती. त्याप्रमाणे तुम्ही आमच्या कृपादृष्टी दाखवलेला आहे, त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात देखील आपल्या आशीर्वादाने असंच घवघवीत पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं वाटचाल या प्रभागात पुढे राहतील. सन्मान्य व्यासपीठ आपल्या उपस्थित असलेले गुरुसाहेब
रस्तुके साहेब आज गेल्या 5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी म्हणजे आशीर्वादाने आम्ही आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आशीर्वादाने किंवा प्रभाग क्रमांक 18 रचना झाली. तर प्रथमतः बोलर साहेबांच्या घरामध्ये आमदार साहेबांचे सांगण्यावर पहिलं काय म्हणजे वॉल कंपाऊंड बांधून द्या म्हणलं ते आपल्याला. पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडेय महाऋषी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहरवासियांना सुख समृद्धी ऐश्वर्य शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडेय चरणी प्रार्थना. मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना. शुभेच्छुक सत्यनारायण ट्रेडर्स, दाजीपेठ, बालाजी मंदिराजवळ सोलापूर. प्रोप्रायटर सत्यनारायण गरदास, विठ्ठल चंद्रशेखर श्रीनिवास आणि बालवर्धन सत्यनारायण गरदास व गरदास परिवार.